विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता बुद्धिमत्ता विश्लेषण सुरू केलं आहोत आपण. तर ही सिरीज आहे 16 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, बिंदू A पासून B गाठण्यासाठी अनिलला पश्चिमेकडे 70 मीटर चालणे आवश्यक आहे. तर हे दिशाज्ञान आहे. तर आपल्याला हे दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. तर हे उत्तर दिशा, हे पूर्व, हे पश्चिम आणि हे दक्षिण दिशा आहे. तर बघा आता अनिताला पश्चिमेकडे 70 किलोमीटर चालणे आवश्यक आहे. तर A पासून B पर्यंत जाण्यासाठी हे A बिंदू आहे. हे A बिंदू पासून जाण्यासाठी किती अनिताला हे 70 किलोमीटर किती गेली, पश्चिम दिशेला गेली. परत नंतर तिला उजवीकडे वळावे लागले. उजवीकडे आता हिचं इकडं तोंड म्हटल्यानंतर इकडं उजवी बाजू येते आणि इकडं डावी बाजू, म्हणजे तिनं वरती किती किलोमीटर वळली, तर हे 70 किलोमीटर वळली, हे 70 मीटर. परत नंतर तिला डावीकडे वळावे लागले. तर डावी इकडं म्हटल्यानंतर हे उजवी आणि हे डावी बाजू, म्हणजे इकडं किती वळली आहे तिनं, हे 150 किलोमीटर वळली आहे. परत नंतर तिला डावीकडे वळावे लागले. डावीकडे म्हणजे ती परत खाली वळली आणि किती 70 किलोमीटर, म्हणजे 70 म्हणजे हे इथं बराबर, हे दोन्ही ह्याचं पण अंतर 70 आहे आणि याचे बी 70, म्हणजे हे दोन्ही सेम, हे 70 मीटर तिनं डावीकडे वळली. परत तिनं दक्षिण बाजूला आली. नंतर तिला डावीकडे वळावे लागले. तर डावीकडे म्हणजे हिचं इकडं तोंड आहे ह्या बाजूला, म्हणजे ह्या बाजूला म्हणजे तिची डावी बाजू इकडे येते आणि उजवी बाजू इकडे येते. म्हणजे डावीकडे किती वळली तिनं, 90 किलोमीटर. 90 म्हणजे आपण इथं घेऊ, आता हे 150 मीटर आहे, 150 मीटर. 90 म्हणजे आपण इथं 90 मीटर घेऊ. परत पुढे काय सांगितलं आहे, हे 90 मीटर चालले. नंतर तिला उजवीकडे वळावे लागले. तर उजवीकडे म्हणजे तिचं ह्या बाजूला तोंड आहे, तर उजवी बाजू तिची इकडे येते, उजवी बाजू, आणि वरती इकडं डावी बाजू, म्हणजे तिनं उजवीकडे म्हणजे खाली वळली आहे. तर किती वळली आहे तिनं, हे 100 किलोमीटर खाली वळली आहे. 100 किलोमीटर चालावे लागले आणि शेवटी तिला डावीकडे वळावे लागले. किती कुठे, तर खाली आल्यानंतर परत तिची डावी बाजू बघा कोणची येते, डावी बाजू इकडे येते आणि हे उजवी बाजू, म्हणजे तिनं कुठं वळली आहे, परत इकडं उजवी बाजू आणि इकडं हे डावी बाजू येते. तर डावीकडे किती वळली आहे, 130 किलोमीटर. 130 किलोमीटर इकडं वळले आहे ते. तर बघा हे 90 म्हणजे 150तनं 90 गेले, 60 राहिले, म्हणजे हे अंतर किती, हे 60 अंतर झालं. आणि हे 60 आणि 70 किती, 130, म्हणजे हे बराबर इथून एवढं अंतर तिनं 130 मीटर काढले आहे. तर हे हिचं B आहे स्थान आणि हे A आहे. तर काय विचारलं आहे परत, बिंदू B हा बिंदू A पासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे. तर अंतर आहे आता 100 किलोमीटर. हे बघा गॅप, इथं किती 100 किलोमीटर तिनं चालली आहे, म्हणजे हे पण किती असेल, 100 मीटर असेल. पण दिशा कोणती, तिनं स्टार्ट कुठून केली होती, इथून. तर दिशा तिची आहे हे दक्षिण दिशा, म्हणजे खालच्या साईडला आहे ना तिनं, म्हणजे बघा खालच्या साईडला कोणती दिशा आहे, दक्षिण दिशा, म्हणजे 100 मीटर दक्षिण दिशेला आहे तिनं, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, गेल्या वर्षी रंजनाचा मासिक पगार किती होता, तर 1,34,500 होता आणि यावर्षी त्याचा मासिक पगार आहे 1,38,640 आहे. तर रंजनाच्या गेल्या वर्षीच्या मासिक पगाराच्या तुलनेत या वर्षीच्या मासिक पगारात किती टक्के वाढ झाली आहे. तर सॉरी, हे 1 नाही आहे, तर हे रुपये आहे, टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर रुपये 34,500 आहे आणि हे 38,600, 34,500 आणि हे 38,640. तर तिची मासिक पगार आहे 34,500 आहे आणि यावर्षी तिचा मासिक पगार किती वाढला आहे, तर 38,640 रुपये वाढला आहे. तर आपण आधीची पगार तिची मायनस करू.
तर किती 0 4ला 4 6तनं 5 गेले, 1 राहिले, 8मधून 4 गेले, 4 राहिले आणि हे 3मधून 3 गेले, 0 झाले. तर किती आहे 4140 तिचा पगार वाढला आहे. पण आता आपल्याला टक्केवारी विचारला आहे. तर टक्केवारी काढण्यासाठी बघा हे 34,500 भागिले 4140 बरोबर 100 भागिले x. तर x बरोबर 100 गुणुले 4140 गुणाकारातले हे भागाकारात भागिले 34,500. 1 2 हे कटले. तर किती राहिले 140 भागिले 345. तर याला आपण डायरेक्ट भाग घालू. बघा आता हे 345 4140 ह्याला 1चाच भाग घालू आपण. 345 मायनस बघा आता 0ला 0, 4मधून 5 जात नाही तर 14 इकडचाचा 1 घेतलं 14, 14तनं 5 गेले 9 राहिले, इथं राहिले 10, 10तनं 4 गेले 6, इथं राहिले 3, 3मधून 3 गेले 0 म्हणजे 690. परत 345 दोन्ही 690. बघा गुणाकार करून तुम्ही 345 गुणुले 2, 5 दुनी 10ला 0 हात चाला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 3 दुनी 6 म्हणजे 2चा भाग पूर्ण भाग जातो म्हणजे हे 12 आलं. म्हणजे तर आपल्या टक्क्यामध्ये तर किती टक्के पगार वाढ झाला तिचा, तर 12% हा पगार वाढ झाला. तर चला तर आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे ए, बी आणि सी यांनी एक व्यवसाय सुरू केला. ते अनुक्रमे 6 महिने, 12 महिने आणि 14 महिन्यांसाठी भागीदारी राहिले. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर अनुक्रमे 5:4, 4:7 असेल तर त्यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर अनुक्रमे किती असेल. तर त्यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. तर बघा गुणोत्तर आहे 5:4:7 आहे आणि त्यांचे अनुक्रमे किती महिने गुंतवणूक केली आहे तर 6 महिने, 12 महिने आणि हे 14 महिने. तर आपण हे भाग घालू. याला 7 1 7, 7 दुनी 14, 4 1 4, 4 त्रिकोण 12. तर आपण आता याच्यासोबत छेद समान करून घेऊ. तर छेद समान करण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल, वर पण 2 ने गुणायचं आणि याला 3 न गुणावं लागेल, वर पण 3. 5 2 बेक बे 3 1 3 म्हणजे आपलं गुणोत्तर किती, त्यांची गुंतवणुकीचे गुणोत्तर किती असेल तर 5:2 2:3 हे गुंतवणुकीचं गुणोत्तर आहे. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची आणि संख्यांची अदलाबदल करावी. तर ही पदावली आहे. तर ही पदावली सोडवल्यानंतर उत्तर 20 यायला पाहिजे. तर आपण बघा आता आपण हे चेंज करू. तर वजाच्या ठिकाणी गुणवले येईल, गुणाकाराच्या ठिकाणी वजा येईल आणि 8च्या ठिकाणी 4च्या ठिकाणी 8, 8च्या ठिकाणी हे 4. तर इथं 4 आहे तर इथं 8. वजाचं गुणाकार 3, गुणाकाराचं वजा 8चं 4. तर बघा आता 8 त्रिक 24 वजा 4 राहिले किती 20. म्हणजे हे चेंज केल्यानंतर आपलं उत्तर काय येईल, हे समीकरण सोडवल्यावर 20 येईल. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेल्या अक्षरमालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या. तर हे संदर्भ आहे तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर काय प्रश्न आहे, लगेच आधी एक स्वर असणारे आणि लगेच नंतर एक स्वर असणारी अशी किती व्यंजने आहेत. स्वर किती आहेत तर ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत. तर आधी पण स्वर आणि नंतर पण स्वर आणि मध्ये काय पाहिजे व्यंजन. तर बघा आता किती आहेत याच्यामध्ये. ई आहे पण इथं नाही, नंतर स्वर नाही इथं. बघा आता पुढे तर बघा ओ, वाय, ए हे स्वर आहे, हे पण स्वर आणि मध्ये आहे व्यंजन. आणि दुसरा आहे यू, डब्ल्यू, आय हे स्वर आहे, हे स्वर आहे आणि हे व्यंजन आहे. म्हणजे अशा किती जोड्या आहेत, फक्त 2च जोड्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे हे.
तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत DOUBLEला BPSCJF असे लिहिले जाते, त्या भाषेत FEMALEला कसे लिहिले जाईल? तर आपल्याला आता परत इथं ABCD हे जरुरी आहे. इथं हे 13 नंबरला M आहे आणि N आहे 14 नंबरला. परत इकडं कंटिन्यू करा तुम्ही ABCD आणि याला क्रमांक द्या. तर बघा आता DOUBLE चा सांकेत काय आहे? BPSCJF. तर बघा याच्यात 2 घर मागे गेला आहे म्हणजे -2. परत OP म्हणजे पुढे 1 घर पुढे गेला आहे. परत याच्यात -2 म्हणजेच 2 घर मागे. परत BC म्हणजे 1 घर पुढे. परत इथं 2 घर मागे आणि परत EF म्हणजे एक घर पुढे म्हणजेच 1 प्लस. तर तसंच आपण आता FEMALE आता इथं -2 म्हणजेच 2 घर मागे. F हा 6 नंबरला आहे, तर 6तनं 2 गेले 4 राहिले, 4 नंबरला येते D. परत आता इथं +1 करायचं आहे. EF आलं. आता परत इथं -2 तर M हा 13 नंबरला आहे बघा. 13तनं 2 गेले 11 राहतात, 11 नंबरला आहे K. आता परत इथं +1 म्हणजे AB. तर इथं आज परत 2 इथं मायनस. तर याला हा 12 नंबरला आहे, 12तनं 2 गेले 10 राहिले, 10 नंबरला आहे J. तर इथं परत +1 EF म्हणजे आपलं काय उत्तर आलं? DFKBJF म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, आकृतीमधील रिकाम्या जागी भरली असता तिची आकृती बंद पूर्ण होईल अशी आकृती दिलेल्या पर्यायामधून निवडा. ही आकृती दिलेली आहे, तर ही आकृती पूर्ण करण्यासाठी खालील कोणती आकृती येईल? तर बघा आता हे चौकोन इथं बरोबर आहे, तर हे इथं असा गोल येईल आणि हे मध्ये हे आहे. तर याचं उत्तर येईल आता आपल्याला बघा, हे खाली बघा हे 3 नंबरची आकृती मॅच होत आहे, तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, मालिकेतील पुढील क्रमांक शोधा. हे संख्या दिलेल्या आहेत, तर इथली आपल्याला संख्या शोधायची. तर बघा 7 आणि 4 11. परत 4 आणि 11 15. 15 आणि 11 आणि 15 26. 15 + 26 किती झाले? हे 26 15. 6 आणि 5 11ला 1 हात चाला 1 2 3 4 म्हणजे आपली पुढची संख्या काय येत आहे? 41. तर इथं काय केलं आहे? ह्या दोन्हीची बेरीज पुढची संख्या, ह्या दोन्हीची बेरीज पुढची संख्या, परत ह्या दोन्हीची बेरीज पुढची संख्या असं केलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येते? 41. आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, 5 किलो निकृष्ट दर्जाचा तांदूळ 10 किलो चांगल्या प्रतीच्या तांदूळात मिसळला जातो. चांगला दर्जाचा आणि कमी दर्जाच्या तांदूळाच्या किमती अनुक्रमे 85 रुपये आणि 46 रुपये आहेत. तर मिश्रणाची प्रति किलो सरासरी किंमत शोधायची आहे आपल्याला. तर चांगला तांदूळ किती आहे? 10 किलो. तर किती रुपये किलोनं विकला आहे चांगला तांदूळ? 85. म्हणजे 10 गुणिले 85 बरोबर किती? 850 रुपये झाले चांगल्या तांदूळाचे. आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ किती आहे? 5 किलो आहे. तर तो किती रुपयेनं विकला आहे? तर 46 रुपये किलोने विकले आहे. तर 5 गुणिले 46, 5 सख्ख 30, हातचे आले 3, 5 चोक 20 आणि 3 23 म्हणजे 230 रुपये. तर काय म्हटलं आहे? मिश्रणातील सरासरी शोधायची आहे आपल्याला. तर सरासरी काढण्यासाठी बघा 850 अधिक 230 भागिले 10 अधिक 5 म्हणजे एकूण तांदूळ. तर या दोघांची बेरीज किती आहे? 0, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 भागिले 10 आणि 5 15, 15 1 15, 15 सत्ती 5 दर्शे 7चा भाग. तर उरले 3, 15 दुनी 30 म्हणजे हे 72. म्हणजे आपलं सरासरी किती आली?
72 रुपये आले. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील 5 पैकी 4 विशिष्ट प्रकारे एकसारखे असतात आणि म्हणून एक गट तयार करतात, कोणता त्या गटाचा नाही. तर हे शब्द दिलेले आहेत, तर यापैकी कोणच्या गट वेगळा आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर G E C बघा, याच्यात -2 -2 म्हणजे G हा 7 नंबरला आहे, 7 मधून 2 गेले तर 5 राहतात, म्हणजे 5 हा 5 नंबरला E आहे आणि 5 मधून 2 गेले 3 राहतात, म्हणजे 3 नंबरला आहे C, म्हणजे इथं वजा केला आहे. तर परत M बघा, MKI तर -2 -2. परत WUS याच्यात पण -2 -2. परत ZCF आणि ह्याच्यात बघा आता तुम्ही, Z हा 26 नंबरला आहे, किती 26 नंबरला, आणि C आहे 3 नंबरला. तर काय केलं आहे तुम्ही, ABCD काढा. ABCD, M 13 नंबर, N 14 नंबर. परत इथं ZYX, Z आहे 26 नंबरला, Y आहे 25 नंबरला आणि X आहे 24 नंबरला. तर इथं Z जर आपण वजा करू शकत नाही, वजा जर केलं तर मागे येईल, म्हणजे X आला असता. आपण -2 केलं असतो, 26 मधनं 2 गेले 24 राहिले असते, पण इथं X आला नाही, तर पुढे गेला आहे, म्हणजे प्लस केला आहे. 26 मध्ये किती प्लस केला आहे, C आला आहे, तर 1 2 3 प्लस केला आहे, म्हणजे 3 घर मागे गेला आहे, तर C. आणि परत C हा 3 नंबरला आहे, 3 मध्ये 3 मिक्स केले 6 येतात, 6 नंबरला आहे F, म्हणजे इथं किती +3 केला आहे. आणि बघा खाली परत LJH, L हा 12 नंबरला आहे, J आहे 10 नंबरला आणि H आहे 8, म्हणजे बराबर इथं -2 -2 केला आहे. म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये -2चं समीकरण आहे, तर ह्याच्यामध्ये +3 केला आहे, म्हणजे हा शब्द गटात बसणार नाही. आपलं उत्तर आहे ZCF, हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे